नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी व्याकरण आहे। तर मराठी व्याकरणाचे रिव्हिजन म्हणून आपण 20 प्रश्न घेणार आहोत। मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला महा टीईटी मध्ये मागील वर्षी विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न आहेत। हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार घेतलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्याला जॉईन करा। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। हा प्रश्नसंच स्पेशल मराठी व्याकरणावर आधारित असणारा प्रश्नसंच आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। पहा, या ठिकाणी मराठी, तामिळ, संस्कृत ह्या ज्या 3 भाषा आहेत, यापैकी अशी कोणती भाषा आहे की तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, तर वरील सर्व। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे पहा मित्रांनो, कारण आपल्याला हा प्रश्न जर 2016 ते 2023 पर्यंत जर विचारला तर त्यामध्ये मराठी भाषा जी आहे तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नव्हता। पण आत्ता आज आहे पहा 12 ऑक्टोबर आणि आत्ता 6 दिवसापूर्वी म्हणजे 7 ते 8 ऑक्टोबरला मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। हा प्रश्न थोडासा करंट अफेअर्ससाठी सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे। यामध्ये वरील सर्व म्हणजे पहा मराठी, तामिळ आणि संस्कृत या तीनही ज्या भाषा आहेत यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। यामध्ये पहा अभिजात भाषा कोणकोणत्या आहेत? तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मराठी, मल्याळम। यामध्ये पहा जी अभिजात भाषा ही जी आहे ही वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक महत्त्वाचा एक दर्जा असतो। केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालीलप्रमाणे ठरवलेले आहेत। यामध्ये काय काय आहेत पहा, प्राचीन भाषा आणि साहित्य श्रेष्ठ असावे, भाषेचं जे वय आहे ते 1.5 ते 2.5 हजार वर्ष इतकं असावं, भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे, प्राचीन भाषा आणि तिच्या आधुनिक रूप यांचा गाभा जो आहे तो कायम असावा, तेव्हाच ती भाषा अभिजात भाषेचा दर्जामध्ये येते। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले होते। या ठिकाणी प्रश्न आपला अल्टरनेट विचारला जातो पहा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते। पण या ठिकाणी प्रश्न आहे, मी मराठी भाषेचा शिवाजी असं कोणी म्हटलं होतं। या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी म्हटलं होतं पहा, मी मराठी भाषेचा शिवाजी आहे। या ठिकाणी पहा मराठी भाषेचे पाणिनी हे कोणाला म्हटलं जातं? दादोबा पांडुरंग तरखडकर यांना। मराठी भाषेचा जॉन्सन्स कोणाला म्हटलं जातं? कृष्ण शास्त्री चिपळूणकर यांना। मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हटलं जातं। हे तीनही नाव मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत, परीक्षेमध्ये आपल्याला 3 वेळा हा विचारण्यात आतापर्यंत आलेले आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे, अधोरेखित शब्दाचे वचन ओळखायचं आहे। या ठिकाणी वाक्य आहे, मोहनने ग्रंथ वाचले। यामध्ये ग्रंथ हा शब्द अधोरेखित केलेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला या शब्दाचं वचन ओळखायचं आहे। आणि मित्रांनो, हे खूप सोपा असा प्रश्न आहे, याच्यावरून आपल्याला लगेच ओळखू येईल पहा ऑप्शन क्रमांक 3, तर ग्रंथ वाचले। वाचले पहा, वाचले हे जे आहे हे अनेक वचनात आलं, म्हणजे अनेक ग्रंथ वाचले म्हणजे अनेक वचन, आणि वाचला म्हणजे काय, तर एकच ग्रंथ वाचलं म्हणजे ते एक वचनामध्ये येईल। पण या ठिकाणी ग्रंथ वाचले असा आला आहे म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनेक वचनी शब्द आहे। यानंतरचा प्रश्न आहे, गोंदन जन्मजान्हवी या कविता संग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जन्मजान्हवी यावरती प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता। गोंदन आणि जन्मजान्हवी कविता संग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4, तर शांता शेळके हे कवी आहेत पहा गोंदन आणि जन्मजान्हवीचे। या ठिकाणी शांता शेळके यांच्याविषयी माहिती पहा। शांता शेळके यांच्या काही महत्त्वाच्या अजून कविता आहेत, यामध्ये एक गाणे चुलीचे, कविता स्मरणातल्या, गोंदन, जन्मजान्हवी, तोच चंद्रमा, पूर्व संध्या आणि रूपसी ह्या ज्या आहेत त्यांच्या महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध असणाऱ्या कविता आहेत। 1996च्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते। पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे। पहा, या ठिकाणी काय विचारले की पुरुषवाचक शब्द कोणता आहे? क्लास,
कंपनी, ट्रंक आणि पेन्सिल. मित्रांनो, यावरती खूप महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पुरुषवाचक म्हणजेच काय तर पुल्लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, पुरुषवाचक म्हणजे काय तर पुल्लिंगी असणारा शब्द. या ठिकाणी आपण म्हणतो का पहा पहा या ठिकाणी काय आहे तो क्लास म्हणजेच काय तर तो वर्ग म्हणजेच हा जो शब्द आहे क्लास शब्द पुल्लिंगीमध्ये येतो म्हणजेच पुरुषवाचक आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यामध्ये पहा कंपनी म्हणजे काय तर ती कंपनी म्हणजे काय स्त्रीलिंगी झालं, ती म्हणजे कंपनी स्त्रीलिंगी. ट्रंक म्हणजे ती पेटी म्हणजे काय तर स्त्रीलिंगी झालं. पेन्सिल म्हणजे काय ती पेन्सिल म्हणजे हे देखील स्त्रीलिंगी झालं. पण तो वर्ग किंवा तो क्लास म्हणजे हे जे आहे हे पुल्लिंगी झालं. लक्षात ठेवा, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून देखील ठरवले जाते. यामध्ये क्लास, कंपनी, ट्रंक आणि पेन्सिल हे जे आहेत हे सर्व शब्द इंग्लिश शब्द आहेत. पण या ठिकाणी काय व्याख्या सांगितलेली आहे, परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच्या मराठी अर्थाच्या लिंगावरून ठरवले जाते. म्हणजे तो वर्ग, लक्षात ठेवा, ती मंडळी, ती पेटी, ती लेखणी हे बाकीचे 3 स्त्रीलिंगी आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे घोडा जलद पळतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. या ठिकाणी जलद हा जो शब्द आहे तो अधोरेखित केलेला आहे म्हणजे आपल्याला त्या शब्दाची जात कोणती आहे ते ओळखायचे आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर क्रिया विशेषण. लक्षात ठेवा, जलद हा जो शब्द आहे तो क्रिया विशेषणाचा प्रकार आहे. यामध्ये पहा जलद जे आहे ते रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय आहे. रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय तर वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची जी रीत दर्शवणाऱ्या क्रियाविशेषण असतात त्यांना रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे जे संबंध आहेत ज्या विकाराने दाखवले जातात त्या विकारांना काय म्हटले जाते. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक मराठीची व्याख्या दिलेली आहे आणि मित्रांनो ही व्याख्या खूप महत्त्वाची व्याख्या आहे. पहा, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे जे रिलेशन म्हणजे जे संबंध असतात ज्या विकाराने ते संबंध दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4 तर विभक्ती त्याला म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विभक्तीची व्याख्या या ठिकाणी प्रश्न म्हणून विचारण्यात आलेली आहे. पहा, विभक्ती म्हणजे काय परत एक वेळा पहा, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दर्शविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. आणि मराठीमध्ये विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात. पहा कोणते कोणते, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन हे जे आहेत हे विभक्तीचे असणारे 8 प्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. या ठिकाणी पहा पक्षी निज बाळांसह बागडती. यामध्ये निज हा जो शब्द आहे तो अधोरेखित केलेला आहे म्हणजे आपल्याला त्या शब्दाची जात ओळखायची आहे. याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 तर आत्मवाचक सर्वनामाची शब्द आहे पहा निज. यामध्ये आपण स्वतः निज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होतो त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे म्हणून ओळखली जातात. दिलेल्या वाक्यामधील पक्षी या कर्त्यानंतर ज्या आत्मवाचक सर्वनामाचा वापर केला आहे तो शब्द आहे निज म्हणजेच हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डोंगरा एवढी हाव त्या एवढी घाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे. पहा या ठिकाणी मित्रांनो म्हणी हा जो घटक आहे हा मराठी व्याकरणासाठी खूप इम्पॉर्टंट असणारा घटक आहे. यामध्ये 3 ते 4 प्रश्न आपल्याला दरवर्षी विचारले जातात. पहा म्हण काय आहे, डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा अर्थ काय असेल तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची जी कुवत आहे ती खूप कमी आहे किंवा कुवत नसणे म्हणजेच काय तर डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो थोडासा एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो समजून घ्या. एखादी गोष्टी किंवा एखादी मोठी गोष्ट मिळवायची आहे हे आपण जाणतो पण ती गोष्ट सत्यात मिळवण्यासाठी आपण मात्र प्रयत्नच करत नाहीत याचा अर्थ ही म्हण होते. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता असेल.
मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2016 ते 2021 पर्यंत 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. एकच शब्द आहे, 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो मवाळ. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. उग्रचा विरुद्धार्थी काय होतो? सौम्य. तिखटचा विरुद्धार्थी, तिखट म्हणजे झोंबवणारा किंवा तीक्ष्ण, आणि जहालचा मवाळ हा विरुद्धार्थाचा शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्दसमूहासाठी योग्य शब्द पर्यायातून आपल्याला निवडायचा आहे. पहा, मोफत पाणी मिळवण्याची सोय, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 4 तर पाणपोई किंवा पाणीपोई म्हटलं जातं, ज्या ठिकाणी पाणी मोफत मिळण्याची सोय असते. या ठिकाणी धरण हा जो शब्द आहे हा कशासाठी वापरला जातो? नदीवरील पाणी अडवण्यासाठी घातलेला जो बांध असतो त्याला धरण म्हणतात. यानंतर जलवाहिनी हा शब्द आहे, तर जलवाहिनी कशाला म्हणतात? पाणी वाहून नेण्यासाठी किंवा नेण्यासाठी असणारी जी वाहिनी आहे ती असते पहा जलवाहिनी. आणि या ठिकाणी पाणीपोई म्हणजे काय? तर मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण किंवा सोय, त्याला पाणपोई म्हणतात. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आमची तारा आता कॉलेजात जाते या वाक्यातील अधोरेखित नाम कोणत्या प्रकारचे आहे? तारा हा शब्द अधोरेखित केलेला आहे, म्हणजे तारा हे जे आहे हे नाम आहे. लक्षात ठेवा, ती कॉलेजात जाते हे जे वाक्य आहे यातील नामाचा प्रकार कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर हे जे आहे हे विशेष नामामध्ये येतं. लक्षात ठेवा, कधी कधी सामान्य नाम विशेष नामाचं कार्य करतं आणि दिलेल्या वाक्यामध्ये तारा हे सामान्य नाम असून या ठिकाणी ते विशेष नामासारखं उपयोग करण्यात आलेला आहे. तारा म्हणजेच हे काय आहे? विशेष नाम. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संतांची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे? पहा, महत्वाचा प्रश्न आहे हा. खालीलपैकी कोणत्या संतांची रचना आहे जी भारूड म्हणून खूप सुप्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर संत एकनाथ यांचा आहे पहा भारूड त्यांना म्हटलं जातं. संत तुकाराम अभंग गाथा आहे त्यांच्या. संत ज्ञानेश्वरांच्या ओवी आहेत आणि महत्वाचं म्हणजे ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव. संत नामदेव यांचा गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये काव्याचा त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, संत नामदेव यांच्यावरती खूप महत्वाचे 2 प्रश्न विचारले जातात. त्यातील एक प्रश्न असा आहे की खालीलपैकी महाराष्ट्रातील असे कोणते संत आहेत की त्यांचे काव्य रचना किंवा त्यांचं काही प्रसिद्ध काव्य आहे हे आपल्याला गुरुग्रंथ साहिब मध्ये आढळतं? तर ते एकमेव संत आहेत पहा, संत नामदेव. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. संत एकनाथ यांची रचना जी आहे ती भारूड म्हणून ओळखली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो? पहा, बालिका दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा करतात? तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 3 जानेवारी हा जो दिवस आहे हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी हा दिवस मित्रांनो बालिका दिवस असतो आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या ठिकाणी 12 जानेवारी हा जो दिवस आहे हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. पहा, राष्ट्रीय युवक दिन 12 जानेवारी आणि 14 नोव्हेंबर हा जो आहे हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा, बाल दिन 14 नोव्हेंबर, 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन आणि 3 जानेवारी बालिका दिवस. आणि मित्रांनो, असेच आपल्याला एका वर्षाचे पूर्णपणे जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपण त्या पाहून घ्यायच्या आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील म्हण पूर्ण करायचे आहे. या ठिकाणी पहा, पदरी पडेल झोंड डॅश, तर ही म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये म्हणी हा जो घटक आहे हा आपल्याला प्रत्येक परीक्षेसाठी 2 ते 3 प्रश्न यावरती नेहमी विचारण्यात आलेले आहेत. पदरी पडेल झोंड तर डॅश म्हणजे काय? पदरी पडेल झोंड हसून केले गोड. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लगेच देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे. पहा, विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पटकन देणारा हा जो शब्दसमूह आहे यासाठी कोणता शब्द योग्य असेल? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर त्याला हजर जवाबी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लगेच देणारा तो असतो हजर जवाबी. खूप बोलणारा, वाचाळ, तोंडाळ म्हणजे काय तर दुसऱ्यावर तोंड टाकणारा, आणि शब्दप्रभू म्हणजे भाषेवरती प्रभुत्व असणारा. शब्दप्रभूवरती आपल्याला 1 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्यामुळे हा देखील अर्थ महत्वाचा आहे. भाषेवर प्रभुत्व मिळवणारा म्हणजेच शब्दप्रभू. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल हजर जवाबी.
यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं. मित्रांनो, हा प्रश्न आपण जशाच तसा कम्युनिटीमध्ये युट्यूबच्या पोस्ट केला होता, तर त्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आद्य चित्रकार म्हणून उत्तर दिलं होतं. तर मराठी भाषेतील आद्य चरित्रकार असा शब्द आहे पहा. आद्य चरित्रकार म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर माईनभट यांना ओळखलं जातं पहा आद्य चरित्रकार म्हणून. चक्रधर स्वामी जे आहेत हे महानुभाव पंथाचे संस्थापक आहेत. माईनभट जे आहेत हे मराठी भाषेतील आद्य चरित्रकार, सोबतच लीळा चरित्र हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. यावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आला आहे पहा महा TET मध्ये. लीळा चरित्र ग्रंथ कोणाचा आहे, तर तो आहे माईनभटांचा. नागदेवाचार्य हे जे आहेत हे चक्रधरांचे शिष्य होते व पंथांचे पहिले आचार्य होते. या ठिकाणी 4 नंबरवरती आहे औसा. तर औसा हे जे आहेत हे महादाईसा म्हणजे त्यांना महादंबा म्हणतो. तर ह्या मराठी भाषेतील पहिली स्त्री कवयित्री औसा या नावाने ओळखली गेलेली आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डॅश. तर या ठिकाणी योग्य वाक्प्रचार कोणता येईल पहा. प्रेक्षकांचे काय असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर प्रेक्षकांचे डोळे निवले किंवा निवणे. लक्षात ठेवा, सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डोळे निवले. डोळे निवणे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट पाहून जीवाला समाधान वाटणे. डोळे भिडणे म्हणजे काय, 2 व्यक्तींची नजरानजर होणे. आणि डोळे लागणे म्हणजे काय, तर झोप लागणे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे साधर्म्यावर आधारित आणि वैविध्यावर आधारित असे 2 भेद कोणत्या अलंकारामध्ये पडतात. या ठिकाणी आपल्याला अलंकारावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊन या, त्यामध्ये पूर्ण अलंकार हा जो घटक आहे हा जशाच तसा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर साधर्म्यावर आधारित आणि वैविध्यावर आधारित असे जे 2 भेद आहेत तर हे पडतात पहा दृष्टांत अलंकारामध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या समासाला काय म्हटले जाते. या ठिकाणी सामासिक शब्द आहे. मित्रांनो, PDF मध्ये आपल्याला प्रत्येक शब्द जो आहे तो बरोबर देण्यात आलेला आहे. ज्या सामासिक शब्दात दोन्ही पदे महत्वाचे नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या समासाला काय म्हणतात, तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2, तर बहुव्रीही समास. लक्षात ठेवा, सर्वात पहिल्यांदा आपण समास म्हणजे काय हे पाहून घेऊया. संस्कृत धातूपासून शब्द तयार झाला असून याचा अर्थ एकत्र करणे म्हणजेच त्याला समास होय असं म्हटलं जातं. समासाचे प्रकार आपण पाहूया पहा. अव्ययीभाव समास, तर पहिले पद त्यामध्ये महत्वाचं असतं. दुसऱ्या नंबरवरती आहे तत्पुरुष समास, तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद हे महत्वाचे असते. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची असतात. आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्वाची नसून त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा तो बहुव्रीही समास होत असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महा TET ला विचारण्यात आलेले महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करायचं आहे. मित्रांनो, प्रत्येक आपलं सोशल मीडिया हँडल जे आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा म्हणजे आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज आणि पोस्ट पाहायला मिळतील. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.